स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशक्यही शक्य करते स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्तजनांसमोर नतमस्तक होतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांनी भक्तांना अभयदान दिले आहे. निर्भीडता, स्पष्ट व्यक्तीपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना स्वामी समर्थांनी आपलेसे केले. स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी या अगाध श्रद्धेने स्वामी भक्तजनांसमोर नतमस्तक होतात. दत्त संप्रदायात श्रीपाद, श्री वल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जाते. श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होते, म्हणजे दत्त अवतार होय. श्री गुरु चरित्रात प्रत्येक अध्यायात त्यांच्या अनेक अवतारांची माहिती वर्णिली आहे. श्री गुरु चरित्राचे पारायण आणि मनोभावे सेवा करताना अंतःकरण शुद्ध असावे. स्वामी समर्थांचे पारायण करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. स्वामी समर्थांनी आपल्या रूपाने आणि मग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडवल्याचे अनेक ग्रंथातून आढळते. गुरुचरित्रात अशा अनेक ग्रंथांचे प्रत्येक अध्यायात सविस्तरपणे वर्णन केलेले आहे. मुंग्यांचं वारुळ आणि स्वामी. आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निर्भीड अरण्यात एकाच स्थळी श्री स्वामी समर्थ काष्ठसमाधीत विमग्न होते. शरीरावर लता, वेली, झुडपे आणि मुंग्यांचं वारुळही झालं, मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही. एके दिवशी एका लाकूड तोड्याने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला. तोच घाव वारुळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला. त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिलकांडी उडाली. लाकूड तोडा भयभीत झाला. इतक्यात त्यांची समाधी भंग पावली. ते देहभानावर आले. लाकूड तोड्यास अभयदान दिले. तपस्या संपून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी बाहेर पडले. हेच ते चौथे दत्त अवतारी सद्गुरु श्री स्वामी समर्थ होते. स्वामींचा जन्म कधी झाला, कुठे झाला याची ना कुठे नोंद आढळते, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला. म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो. अन्नपूर्ण अवतार. अन्नपूर्ण ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू संस्कृतीनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्ण मानतात. असं म्हटलं जातं, अक्कलकोट स्वामींनीच अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले. स्वामी समर्थांनीच तिथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना अन्नपूर्वेकरवी भोजन दिले. श्रीपाद भट यांच्यासारख्या फार थोड्यांना अन्नपूर्वेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. असे सांगितले जाते, भक्तांच्या हाकेला धावून जाणारे, अनेकांना मार्गदर्शन करणारे ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ 30 एप्रिल 1878 रोजी समाधिस्थ झाले. आज घडीला अनेक ठिकाणी स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले असून अनेक स्वामी भक्त नित्यनेमाने स्वामींची सेवा करीत असतात.